बातमी छगन भुजबळांशी संबंधित आहे। छगन भुजबळांसह कुटुंबियांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4ही तक्रारी रद्द होतात। आयकर विभागानं पूर्वलक्षी प्रभावानं कलम लागू करणं गैर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय। आयकर विभागाला यामुळे हा एक मोठा दणका मानला जातोय। 2016चा बेनामी संपत्ती कायदा लागू होत नसल्याचा भुजबळांचा युक्तिवाद कोर्टाकडून आता मान्य झालाय। चार तक्रारी ज्या आहेत त्या आमच्याविरुद्ध दाखल करण्यात आल्या होत्या माननीय स्पेशल कोर्टामध्ये। जस्टिस आर एन लड्डा यांनी आत्ता रिसेंटलीच त्या पूर्ण चारही तक्रारी ज्या आहेत त्या क्रिमिनल कंप्लेंट्स ज्या आहेत त्या क्वॉश केलेल्या आहेत, रद्द केलेला आहे आणि जो कॉग्निझन्स घेण्यात आला, जो प्रोसेस इश्यू जी ऑर्डर आहे ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। यापूर्वीच ज्या जप्तीची जी कारवाई करण्यात आली होती ती अयोग्य असल्याचा निर्वाळा डिव्हिजन बेंच ऑफ हायकोर्ट मार्च 2023 सालीच आमच्या बाजूने लागला होता। त्या बाबतीत आम्हाला दिलासा देण्यात आला होता। ही जी बाब राहिली होती क्रिमिनल कंप्लेंटची, त्यामध्ये थोड्याशा तारखा आणि त्यांचे ॲडव्होकेट्स जे इन्कम टॅक्सचे ते अवेलेबल नव्हते आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला, परंतु आम्हाला योग्य न्याय मिळालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।